श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीला अपेक्षित यश मिळेल का? करिअरमध्ये मोठी संधी मिळणार का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल का? कुटुंबातील मतभेद मिटतील का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील का? आरोग्याची काळजी घ्यावी लागेल का? ग्रहांची साथ तुमच्या बाजूने किती असेल? चला जाणून घेऊया सिंह राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि प्रगतीची नवी दिशा घेऊन येणारा ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून मनात सुरू असलेला संभ्रम हळूहळू दूर होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता अधिक मजबूत बनेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल आणि अनेक ठिकाणी तुमच्या मताला महत्त्व दिले जाईल. काही नवीन संधी अचानक समोर येऊ शकतात, त्यामुळे त्यांचा योग्य वेळी लाभ घेणे आवश्यक आहे. मेहनत, शिस्त आणि संयम यांच्या जोरावर अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. या आठवड्यात स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जाणे हेच तुमच्या यशाचे मुख्य गमक असेल. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि एखाद्या मोठ्या जबाबदारीसाठी तुमची निवड होण्याची शक्यता आहे. तुमचे नेतृत्व गुण आणि निर्णयक्षमता सहकाऱ्यांमध्ये तुमची वेगळी ओळख निर्माण करतील. अनेक दिवसांपासून रखडलेले प्रकल्प पूर्ण होण्यास सुरुवात होईल. पदोन्नती, वेतनवाढ किंवा नवीन पदाची चर्चा पुढे सरकू शकते. कार्यालयातील राजकारणापासून दूर राहणे आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करणे अधिक फायदेशीर ठरेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवा आणि सर्व व्यवहार लेखी स्वरूपात करा. नवीन गुंतवणूक किंवा नवीन शाखा सुरू करण्याचा विचार असेल तर योग्य सल्ला घेऊन पुढे जा. ऑनलाईन व्यवसाय, मार्केटिंग आणि डिजिटल माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. आठवड्याच्या शेवटी एखादा मोठा व्यवहार पूर्ण झाल्यामुळे आत्मविश्वास अधिक वाढेल. आर्थिक जीवन. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा आशादायक राहील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे आणि उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढेल. घरासाठी किंवा व्यवसायासाठी केलेला आवश्यक खर्च भविष्यात फायदेशीर ठरेल. शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा इतर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या. कोणालाही मोठी रक्कम उधार देणे टाळा. कुटुंबाच्या गरजा आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊन नियोजन केल्यास दीर्घकालीन फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी आर्थिक बातमी मिळू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात हा आठवडा आनंद आणि विश्वास वाढवणारा ठरेल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद झाल्यामुळे जुने गैरसमज दूर होतील. नात्यातील गोडवा वाढेल आणि एकमेकांबद्दलचा आदर अधिक दृढ होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, जी पुढे चांगल्या नात्यात रूपांतरित होऊ शकते. विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून उत्तम सहकार्य मिळेल. घरातील जबाबदाऱ्या दोघे मिळून पार पाडाल. कुटुंबासोबत छोटा प्रवास किंवा एखादा आनंदाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. राग आणि अहंकार बाजूला ठेवून संवाद साधल्यास नाते अधिक सुंदर बनेल. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्याने नात्यात अधिक विश्वास निर्माण होईल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंबातील एखादा शुभ प्रसंग किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. पालकांचे आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. भावंडांशी असलेले मतभेद दूर होतील आणि परस्पर सहकार्य वाढेल. मित्रांकडून महत्त्वाच्या वेळी मदत मिळेल. समाजात तुमच्या कामाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे कौतुक होईल. नवीन ओळखी भविष्यात करिअर किंवा व्यवसायासाठी उपयुक्त ठरतील. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका आणि अफवांपासून दूर राहा. शांत आणि सकारात्मक वर्तनामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगले संकेत मिळतील. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य, भाषा किंवा तांत्रिक शिक्षण सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. वेळेचे नियोजन आणि सातत्य यामुळे अपेक्षित यश मिळेल. आत्मविश्वास टिकवून ठेवा आणि इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. आरोग्य. आरोग्य चांगले राहील, मात्र कामाचा ताण आणि धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर आहार घेणे, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. डोळे, पाठ किंवा सांध्यांशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो, त्यामुळे जास्त वेळ एका जागी बसणे टाळा. सकाळी चालणे, सूर्यनमस्कार, योग आणि प्राणायाम यांचा नियमित सराव केल्यास ऊर्जा टिकून राहील. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान करा
आणि सकारात्मक विचार ठेवा. पाणी भरपूर प्या आणि बाहेरील तेलकट पदार्थ कमी खा. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणामुळे छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. हा प्रवास नवीन अनुभव आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. प्रवासादरम्यान वेळेचे नियोजन करा आणि वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करा. आवश्यक कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये मन अधिक रमेल. मंदिरात दर्शन, सूर्योपासना, ध्यान किंवा धार्मिक ग्रंथांचे वाचन केल्याने मानसिक शांतता मिळेल. घरात सकाळी आणि संध्याकाळी दीप लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. आई-वडिलांचे आणि गुरुजनांचे आशीर्वाद घेतल्याने प्रत्येक कामात आत्मविश्वास मिळेल. गरजू व्यक्तींना मदत करण्याची संधी मिळाल्यास ती नक्की स्वीकारा. उपाय. दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करा. ओम घृणी सूर्याय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. रविवारी तुपाचा दिवा लावा. गहू किंवा गूळ गरजू व्यक्तींना दान करा. वडील आणि गुरुजनांचा आशीर्वाद घ्या. अहंकार आणि राग टाळा. दररोज 10 मिनिटे सूर्यनमस्कार किंवा ध्यान करा. एकूण हा आठवडा सिंह राशीसाठी यश, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहात जाईल. संयम, शिस्त आणि योग्य नियोजन यांच्या बळावर तुम्ही या आठवड्यात अनेक महत्त्वाची उद्दिष्टे सहज पूर्ण करू शकाल. धन्यवाद.